तर आत्ता सगळी कामं झाली, म्हणजे माझं दूध वगैरे काढून झालं आणि आत्ता मी चाललो आहे पाचलला म्हणजे दूधच घेऊन चाललो आहे, कारण ते बहिणीचं हॉटेल आहे तिकडे जातं मी दूध घालतो, सकाळच्या डेअरीवर जात नाही. तर आता तिला पण सोडायचं आहे आणि थोडा आज उशीर झाला, तर आता जातो घेऊन पटपट. ही बघा कर आता जातो पटपट, उशीर झाला 9 वाजलेत म्हणून, कारण दूध कधी म्हणजे आत्ताच काढून झालं, लेट झालं काय, लेट जर थोडा लेट उठलो म्हणजे 6:30 वाजता उठलो, तर जातो पटपट आधी. चलो तर मी आता रिटर्न आलो आहे आणि जाताना ना मला ते 2 दिवस म्हैशीनं आलेल्या त्या आमच्या आता भेटल्या तिकडे सोलिवड्यामध्ये, जाताना बघितल्या होत्या, आता परत आलं रिटर्न. तर आता बघतो इथं दिसत आहेत काय त्या आणि घेऊन जातो त्यांना, म्हणजे बांधणार नाही त्यांना तिकडे, म्हणजे आमच्या इकडे घेऊन जातो, म्हणजे टेन्शन नाही, म्हणजे संध्याकाळी ते बरोबर रिटर्न येतील घरी वाड्यामध्ये. दाखवतो आधी, शोधतो इथे कुठे आहेत का आणि जातो त्यांना घेऊन. दोन ना इकडे होत्या, आता कुठे दिसत नाही. माझ्या 4 व्हीलर आहे, मी आता जातो घरी आधी आणि बाईक घेऊन येतो, एका घरापासून जास्त लांब नाही, बघतो कुठे इकडे आहेत का आणि घेऊन जातो. आता मी आलो घरी, कपडे वगैरे चेंज केले, आता जातो त्या म्हैशींना आधी घेऊन येतो कुठे आहेत ते बघतो, आणि कारण ते 2 ते 3 दिवस आले नाहीत. माकड बघा काय एवढ्या माकड ते पत्र, त्यांनी एक हैराण केलं बाजूच्या घरात, तर ते त्यांची तर जिना मुश्किल करून टाकलं. त्यांच्या घरात जाऊन भाकऱ्या वगैरे एकदम खतरनाक, भाजी वगैरे, तर भाजीची पण सगळ्यांची वाट लावून टाकलं मी. तर आता जातो मस्त आणि घेऊन येतो पटपट जाऊन. चलो हे ना, हे मी दूध काढायला तेव्हा माझ्यासोबत आलेलं, ते इकडेच आहे. जाताना मला कुठे दिसलं नाही, मी हाक पण नाही मारलेली, तर इकडंच राहिलं. त्याला आता घरी घेऊन जातो, नाही तिकडे मुंगूस वगैरे आलं ना तर त्याला घेऊन जाईल. खुळा आहे काय गो मॅक्स, आहे की नाही. तर म्हैशी इकडे पण नाहीत कुठे, म्हणजे मगाशी मी 4 व्हीलर तिकडे थांबवली तिकडे बघितलं, तर आता इकडे आजूबाजूला आता बघतो. इकडे होत्या सकाळी म्हणून इथे आलो तो डायरेक्ट, तर इथे तर कुठे दिसत नाही आहेत. आता दुसरीकडे अजून ते बाजूला जातो, ज्या म्हैशी मी परवा ना मागे परतो तिकडे महादेवाच्या मंदिराच्या इकडे, कदाचित जर गेले असेल तर. हे आहे ते मंदिर स्वयंभू शंकराचं, बोलतो ना हे महादेवाचं मंदिर आहे व इकडे असा रस्ता येतो किंवा मी आत्ता केला आहे इकडे. दाखवतो थांबा मला, आज जातो. असं छोटं मंदिर आहे. इकडे पण कुठे नाहीत म्हैशी, तर आत्ता बघू. पहिला आधी आमच्या व्हाळाच्या तिकडे जाऊन बघतो, कारण सकाळी परतून लावल्या होत्या ना, मग त्या गेल्या पण असतील कदाचित तिकडे, तर आधी जातो तिकडे बघतो. इथे तर नाहीत कुठे, हाक मारून वगैरे बघितलं मी, आता जातो तिकडे, जातो बघतो. तर तिकडून आता मी सगळं शोधून आलो, तिकडे काय कुठे भेटल्या नाहीत. आता इकडे व्हाळाच्या पलीकडे बघतो आहेत का, तर कारण कसं तिकडून इकडे येत होत्या रिटर्न, त्या कदाचित आल्या पण असतील. त्यांच्या दुधाच्या म्हैशी पण इकडेच सोडलेल्या आहेत, आता त्यांना घेऊन यायला लागेल, नाहीतर काय होईल सीन असा होईल की त्या बाकीच्या म्हैशी ते दुधाच्या म्हैशींना पण घेऊन जातील म्हणून. तर आता बघतो आधी आहेत का पलीकडे आणि येतो रिटर्न. आणि तो बंधारा बांधलेला ना, त्याच्यात पाणी एवढं साचलं आहे ना भाई, बेकार. दाखवतो ते पण तुम्हाला, थांबा. दुधाच्या म्हशी ना इकडे लावलेल्या पलीकडे इकडे, तर त्या पण कदाचित म्हशी इकडेच येतील, कारण तिकडून मधून रस्ता येतो डायरेक्ट. इकडून आपला रोड आहे पण इकडून मातीचा रस्ता येतो मधून. आणि पाणी तुम्हाला दाखवतो ना, हे बघा किती साचलंय, दिसतंय हे बघा, इथपर्यंत आलं.
इथपर्यंत पूर्ण तैमय झाले. इथून वाटत होती जायला तिकडे, पण ती पण आता पॅक झाली पूर्ण. जातो तिकडून, पुढून रस्ता इकडून खालून जायला, तर तिकडून क्रॉस करतो मी आता आणि पलीकडे जातो. तर इकडे पण नाहीत त्या म्हैशी आता. तर बघू, पप्पांना फोन करायला सांगतो कोणाला तरी तिकडे आल्यात का वगैरे, म्हणजे पप्पांना येईल कोणा तरी फोन. तर आता बघतो. दुधाच्या म्हैशी पण नाही तिकडे, ते असतील इथे आसपास, त्या कुठे जात नाहीत. जातात आता घरी. चलो. तर म्हैशी काय मला भेटल्या नाहीत, तर मी ते शोधत आता आलो आहे तामाण्याच्या नवलवाडीच्या इकडे. तर इथं ना एक बंधार आहे, तुम्हाला दाखवतो. तामाण्याच्या नवलवाडी म्हणजे कुठे, जिकडे मी सकाळी म्हैशी शोधायला होतो ना, म्हणजे काय बोलतात ते आपलं सोलिवड्याच्या इकडे, तिकडूनच रस्ता येतो नदीकडून एक, म्हणजे नदी क्रॉस केली की ते हे आहे नवलवाडी. तर आता तिकडे जातो मी. आणि ते बंधार आहे, माझ्या हाईटच्या लेवलला पाणी आहे, तिथून वरून पाणी पडते खाली. दाखवतो तुम्हाला, थांबा. खतरनाक डेंजरस आहे एकदम. क्रॉस करतो, भीती वाटते. माझ्या लेवलला, म्हणजे त्या वरच्या कट्ट्याला आहे ना, त्या लेवलला पाणी, म्हणजे मग खालून पण पाणी येते मध्ये मधून गिरपतो. पाणी वरून पडतच नाही, सगळं खालूनच पडतं. म्हणून माझे पहिला मी क्रॉस करतो. आधी क्रॉस करतो. तर इकडे सर्व आहेत मोठ्या मोठ्या दगडी. तर बघतो आधी, सावकाश क्रॉस करतो पटपट. दगडी म्हणजे एकदम डेंजर आहेत, एकदम मोठा खतरनाक. क्रॉस झाली आता क्रॉस. बघतो आता इकडे, कारण त्या दिवशी आल्या नव्हत्या ना, त्या दिवशी इकडे होत्या त्या म्हैशी. तर कदाचित असू शकतात इकडे म्हणून. तर आता बघतो पटपट. इकडे पाठीमागे एक आजोबा भेटलेले, ते बोलले की इकडे वरती गेलेत म्हशी म्हणून. वाट म्हणजे एकदम खतरनाक आहे, पावर आहे एकदम. आजूबाजूला कोणाचं घर नाही की काय नाही, फक्त वाट आहे. ते कसे काय होते तिकडे काय माहिती. दाखवतो तुम्हाला वाट. बघा अशी डेंजर आहे ना. दिसलं एक घर फायनली. तर फायनली मला म्हैशी भेटले आहेत तिकडे समोर. तर आत्ता दाखवतो तुम्हाला मी कुठे आहेत त्या. इकडे समोरच आहेत जस्ट. म्हैशी आमच्या दिसले, हे बघा इकडे. त्यांना जातो घेऊन पटपट, 5 तर वाजलेत. जायपर्यंत 1 तास लागेलच त्यांना. तर मी तिकडे परतून लावलं आहे पाठी. मी गाडी घेऊन येतो, परत पुढून एक यायला रस्ता आहे, त्या तिथे आहेत तिकडे. मग तिथे येतो मी गाडी घेऊन. तर आता मला परत जेवढं आलं तेवढं चालत जायला लागेल गाडीच्या इकडे. तर इथून जवळजवळ 1 किलोमीटरवर गाडी आहे. जातो, पहिली गाडी घेऊन त्या साईडला येतो, नंतर त्यांना सोबत घेऊन जाईन. चलो. हे बघा, ते धरणीच्या धरणाजवळ परत आलो आहे. मी छोटा बंधारा बांधला येतो नदीवरती. त्यांचं पाणी बघायचं पूर्ण तिकडे खाली आहे ना, समोर खाली तिकडे हाईट माझ्यापेक्षा जास्त आहे. ती वापस चलते है पटपट.
नदी क्रॉस करतो, गाडी घेऊन जातो. नंतर बाजूचे काका भेटले, एक माझा भाऊ लागतो ते, तिकडून म्हशींना पुढे घेऊन येतं. तोपर्यंत मी जातो, इकडून जातो गाडी घेऊन, तोपर्यंत ते पुढे घेऊन येते. चलते फिर. म्हशी घेऊन आता मीच जातो, कारण काय जाणार नाहीत पटपट. मी गेलो ना पटपट जातील. मग मी काय केलं, तो जय आहे ना आमच्या वाडीतला, त्याच्याकडे दिली गाडी. तो गेला आता घेऊन, बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये, त्याच्याकडे दिली. आता मी जातो ह्यांना घेऊन पटपट. एवढा हैराण केला नाही ना, एका परसवात घुसलेल्या पूर्ण त्याच्या आतमध्ये सगळं, केसांना बघा माझ्या सगळं हालत बेकार झाले आणि अंगाला पूर्ण खाज उठते त्या गवताची. जातो घेऊन आता बाबा, कंटाळा आला. जवळजवळ 5-1 किलोमीटर होतं टोटल, तर जायचं आहे आता चालत. 5 नाही होणार, 3-3.5 किलोमीटर होईल जास्तीत जास्त. तरी बाईकने थोडं जास्त होतं, कारण पूर्ण असा लॉंग रूटने जायला लागतं ना, त्याच्यामुळे चालत मधून शॉर्टकट आहे बौद्धवाडीच्या इकडून. मग मी तिकडून जाईन, तिकडून जरा जवळ आहे. तर जातो आता, दम लागला आहे, ताण पण लागले. चलो मी पोचलो आहे फायनली. कुठे माहिती आहे, व्हाळाच्या पलीकडे. तर पाय दुखायला लागलेत आता बेकार. तर आता जातो पटपट आणि त्यांना बांधतो आधी, नंतर दूध काढतो. त्याशिवाय काय आता करू शकत नाही, कारण ताण लागली आहे म्हणून. आणि कितल्या वगैरे पण नाही आणल्यात दुधाच्या, त्यासाठी. आता जातो पहिला आधी घरी ना सॉरी, पहिला त्यांना बांधतो गोठ्यामध्ये आणि त्याच्यानंतर घरी जातो, पाणी वगैरे पितो आणि कितल्या घेऊन येतो, असं करतो. चलो फिर. तर आत्ता मी हा व्लॉग इकडेच संपवतो आहे, कारण आत्ता मी म्हशी बांधेन, तर तोपर्यंत काळोख होऊन जाईल पूर्ण. त्याच्यानंतर परत मला हे पण करायचं, काय बोलतं ते, दूध पण काढायचं आहे, तर उशीर होईल. तर नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.